अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पाल येथील खंडोबा यात्रेला लवकरच प्रारंभ होत आहे। दिनांक 11 जानेवारी रोजी या यात्रेचा प्रमुख दिवस आहे। या पार्श्वभूमीवर यात्रा सुरळीत व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत सज्ज झाली आहे। पाल येथे असणारे श्री खंडोबा देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे। या यात्रेला दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक हजेरी लावत असतात। यामुळे यात्रेतील सुरक्षितता, भाविकांचे नियोजन, पार्किंग व्यवस्था, आरोग्य या सर्व बाबींवर प्रशासन तसेच ग्रामस्थ प्रामुख्याने लक्ष देत असतात। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्या गावाबाहेर 1 किलोमीटर अंतरावरच थांबवल्या जातात आणि तिथेच त्यांचं पार्किंग केलं जातं। केवळ मानकऱ्यांच्या गाड्या नदीकाठावर पार्किंग केल्या जातात। त्यांनाही प्रशासनाच्या वतीने प्रवेश पास दिले जातात। प्रवेश पास नसणाऱ्या कोणत्याही वाहनाला आत प्रवेश करता येत नाही। यामुळे ट्रॅफिक जाम होण्याचा कोणताही संभव राहत नाही। यामुळे भाविकांना यात्रा व्यवस्थित पार पाडता येते। यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांचे पार्किंग प्रामुख्याने काशीळ पाली मेन रोड, पाली हरपळवाडी रोड, मरळी पाली रोड, तारळे पाली रोड या ठिकाणी केले जाते। अचानक काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पाली ते वडगाव इंदोली हा आपत्कालीन रस्ता राखीव ठेवण्यात आला आहे। पार्किंग किंवा ट्रॅफिकचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी उमरज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पोलीस स्टेशनच्या 2 क्रेन सदैव तत्पर असतात। 1 ते 1.5 किलोमीटरच्या बाहेर या क्रेन सदैव फिरत असतात। अचानक एखादी परिस्थिती उद्भवल्यास या क्रेनच्या साहाय्याने त्या परिस्थितीवर मात करता येते। या संपूर्ण यात्रेवर 26 CCTVचा वॉच राहतो। याचे सर्व नियंत्रण हे खंडोबा देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी करण्यात आलेले आहे। यामुळे एकाच ठिकाणी संपूर्ण यात्रेचा परिसर CCTV कॅच करतात। यामुळे कोणत्या ठिकाणी नेमकं काय घडतंय याबाबतची सगळी माहिती प्रशासनाला, देवस्थान ट्रस्टला तसेच ग्रामपंचायतला मिळत असते। यामुळे यात्रेचे नियोजन करणे अत्यंत सुलभ जाते। खंडोबा रायाची सेवा करण्याचा मान 12 बलुतेदारांना देण्यात आला आहे। मानकऱ्यांचे 9 गाडे मानाचे असतात। पालखीचे पुढे छत्र्या धरण्याचा मान माळी समाजाला देण्यात आला आहे। याचबरोबर पालख्या, सासनकाठ्या याही या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। यात्रेच्या आदल्या दिवशी वऱ्हाडी मानकरी मंडळी देवस्थानच्या आवारात येऊन मुक्काम ठोकतात। दुसऱ्या दिवशी श्री खंडोबा राया व म्हाळसा यांचा विवाह होतो। हाच यात्रेचा मुख्य दिवस मानला जातो आणि याच वेळी महाराष्ट्रातील 7 ते 8 लाख भाविक या ठिकाणी उपस्थिती लावून भंडाऱ्याची उधळण करत असतात। या यात्रेसाठी प्रमुख मानकरी देवराजदादा पाटील असतात, तसेच 4 इतर मानकरीही असतात। उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन भाविकांसाठी प्रवीण साळुंके बोरगाव यांच्यामार्फत सावलीसाठी मंडप उभारण्यात आलेला आहे। यामुळे भाविकांना सावलीतून दर्शन घेता येते। याबरोबरच संपूर्ण यात्रेवर वॉच ठेवण्यासाठी 6 वॉच टावर उभारण्यात आले आहेत। उमरज पोलीस स्टेशनमार्फत या सर्वांचे नियंत्रण केले जाते। देवाची मिरवणूक सागवानी रथातून काढली जाते। भाविकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र आरोग्य विभाग कार्यरत असतो। यावर्षी ॲम्ब्युलन्ससह 3 ठिकाणी आरोग्य विभागाने भाविकांसाठी आपली व्यवस्था उभी केली आहे। याबरोबरच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या सदैव कार्यरत असतात। येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी भौतिक सुविधांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते। भाविकांसाठी शुद्ध व स्वच्छ पाणी, शौचालय, वॉटर ATM याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद विभागाने गावातील रस्त्यांची दुरुस्ती केली आहे। याबरोबरच गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे। याबरोबरच महसूल विभागाचेही संपूर्ण नियंत्रण असते। ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवण्यासाठी RTO विभाग कार्यरत असतो। पोलीस, RTO प्रशासन तसेच देवस्थान ट्रस्टची, ग्रामपंचायतीची मंडळी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सक्रिय असतात। महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री मल्हारी मासाकांतेची यात्रा शनिवार दिनांक 11/1/2025 रोजी संपन्न होत आहे। या यात्रेसाठी राज्यातून व परराज्यातून लाखो भाविक येत असतात आणि त्या नियोजनार्थ जिल्हा प्रशासन असेल, देवस्थान ट्रस्ट असेल, ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून भाविकांच्या चांगल्या सुविधेचं नियोजन या
गावामध्ये या यात्रेच्या निमित्तानं केले जातं. भाविकांना कोणताही त्रास या दर्शनाच्या बाबतीत असेल, यात्रेच्या संदर्भात असेल, हा होणार नाही याची दक्षता आम्ही सर्वजण मंडळी, जिल्हा प्रशासन, देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत या निमित्तानं घेत असतो. आणि यावर्षीची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत अतिशय शांतपणे आणि चांगल्या दृष्टीनं पार पडेल ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. मंदिरात आलेल्या भाविक मानकऱ्यांसाठी नदीपात्रात दक्षिणेला वाहनतळ असतो, तर पुलाच्या उत्तरेला मनोरंजन, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल्स उभे केलेले असतात. याचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने करते. खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त 11 तारखेला होणाऱ्या यात्रेनिमित्त आमची पाल ग्रामपंचायतीच्या वतीनं, देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाच्या वतीनं यात्रेसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा आहेत त्या संपूर्ण जय्यत तयारी झालेली आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होणार नाही. यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. यात्रेत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी MSCB मोलाचे सहकार्य करते. याबरोबरच यात्रेमधील अन्नातून कोणतीही भेसळ होऊन भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी सतर्क असतात. येणाऱ्या बैलगाड्यांच्या बैलांची तपासणी करण्याचे काम पशुसंवर्धनचे अधिकारी वेळोवेळी करत असतात. याचबरोबर तारळी नदीवर असणाऱ्या केटीवेअरच्या माध्यमातून पाणी कमी जास्त करण्यासाठी पाटबंधारेचे अधिकारी नेहमीच सतर्क असतात. यात्रा सुरळीत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीचा अधिकारी वर्ग यात्रेच्या ठिकाणी तळ ठोकून असतो. ST महामंडळातर्फे भाविकांसाठी ST स्टँडची व्यवस्था आहे. 150 ते 200 गाड्या उभ्या राहतील अशा ST स्टँडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे यासह विविध जिल्ह्यातून STने भाविक येत असतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत नेहमीच सतर्क आहे. यात्रेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व कराड तहसील प्रशासनामार्फत मंदिर परिसर, उत्तर वाळवंट, दक्षिण वाळवंट, बोहला व ग्रामपंचायत कार्यालय अशा 5 ठिकाणी 5 पथके नेमली आहेत. यामध्ये नायब तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी असे 10 लोकांचे पथक कार्यरत आहे. प्रत्येक पथकाकडे वॉकी टॉकी असते. यात्रेसाठी 7 ते 8 लाख भाविक आल्यामुळे बहुसंख्य वेळा मोबाईल रेंजचे ट्रॅफिक जाम होते. यामुळे तहसील प्रशासनाकडे असणाऱ्या वॉकी टॉकीच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधण्याचे काम केले जाते. यामुळे यात्रा सुरळीत पार पाडण्यात कोणतीही अडचण येत नाही. यावर प्रांताधिकाऱ्यांचे संपूर्ण नियंत्रण असते. एकूणच यावर्षी 11 जानेवारी रोजी होणारी पालीची यात्रा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामपंचायतीने चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे. यामुळे येणाऱ्या भाविकांची कोणतीही असुविधा, गैरसोय होणार नाही याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात आल्याचे पाहायला मिळते.